आहे हे पाहून मला समाधान वाटतं आहे की उदाहरण द्यायचं म्हटलं की आपण जर ठरवू तरच जगात काहीतरी आपण करू शकतो. तुम्ही ठरवाल तर इथे जर या कॉलेजमध्ये अनेक शिक्षण म्हणजे सकाळी उठणं, योगा, मेडिटेशन आहेत, हे जीवनाच्या कला आपल्या ज्या आहेत त्या प्राचीन संस्कृतीपासून भारतीय संस्कृती या महान परंपरा आहेत त्या जर त्यांनी जोपासल्या तो पुढे केला आहे. आणखी उदाहरण देतं की म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, जगात असं अशक्य असं काही नाही, पण ते तुम्ही ठरवायला हवं आणि तुम्ही त्याच्यावर काम करायला हवं. तुम्ही स्वप्नांना जर अचीव करत असेल, मिळवायचं असेल तर तुम्ही काम करायला. म्हणजे मी आता काय एवढा मोठा नाही असं म्हणजे मला ते वाटतं, पण मी आता लेखन क्षेत्रामध्ये मी आपण ठरवलं की काही वर्षापूर्वी की आपलं सुद्धा काहीतरी नाव झालं पाहिजे आणि मी ते ठरवलं. मला लेखनाची आवड होती लहानपणापासून आठवीपासून, मग मी सतत लेखन करायला लागलो. मी आर्टिकल वगैरे लेखन अनेक माध्यमातून करतो, पेपरमध्ये होता, मग मला त्या साहित्यामध्ये अनेक पुरस्कार पण मिळाले. मग ते मी ठरवलं आणि मी ते लेखन त्याच्यात असं करताना आपल्याला आपल्या घरच्यांची साथ सुद्धा हवी असते. त्यामध्ये सुद्धा आपली तेरीगिरी होत असते. जसं गोसाळीचा अनुभव असेल, मलाही सुद्धा अनुभव आहे की आपल्या पाठीशी आपल्या अर्धांनी सुद्धा असं उभं राहिलं पाहिजे. त्याचं सहकार्य असतं तरच आपण पुढे जातो. लेखन क्षेत्रामध्ये माझं महाराष्ट्रात नाव आहे. म्हणजे मी माझं उदाहरण सांगायचं म्हणतं की त्यामध्ये मी लेखनाचा ध्यास घेतला. लेखन सुद्धा मी आर्टिकल काही लिहितोय किंवा प्रत्यक्ष काही अनेक फेसबुकवर वगैरे आहे माध्यमातून. आणि मग त्यामुळे माध्यमातून मला काही लोक विचारतात, फोन येतात वगैरे तुमच्या लेखनाबद्दल. तर सांगायचं एवढं की आपण ठरवलं, म्हणजे मी ठरवलं होतं की काहीतरी आपलं कुठल्या नाव झालं पाहिजे. शिक्षण आहे, सेवा देतो आहे आणि समाजाचं बांधिलकी म्हणजे आपण मोठं होतं ना, इतरांना बरोबर सोबत घेऊन गेलं पाहिजे. सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना, लोकांना तुम्ही कोणालाही असो मोफत नका देऊ, त्याची किंमत कळत नसते समाजाला तुम्ही देताना. त्याला सोबत घेऊन चला, त्याला सांगा रे बाबा तुला मी पाहिजे सहकार्य मदत करतो, पण तुलाच मिळवतं, तुझं पुढे राहायचं आहे. आणि एक वेळ दिलं तर ठीक आहे, त्याला एखादं मोफत दिलं तर मान्य चांगलं ठीक आहे, वगैरे जाती दिली आहे, पण दुसऱ्यांदा देताना त्याला त्याच्या आठवणमध्ये बाबा मी दुसऱ्यांदा दिले तर मला परत द्यावं लागेल, किंवा तुला मी आज देतोय तुम्हाला परत दे की दुसऱ्याला परत दे. म्हणजे आपण हा संदेश समाजापर्यंत बदलता. आम्ही सर्व आमचं कुटुंब एक त्या विद्यार्थ्यांना पुढे जात असतो. आमची मुलं लहान आहेत, आमच्या विचार जातील की नाही सांगू शकत नाही. आमची सुद्धा एक सामाजिक संस्था, मी समाजाचा घेऊन बांधील झोपण्यासाठी सामाजिक संस्था स्थापन केली आहे. त्यातून आमचा प्रयत्न असतो समाजात इथं आपण आपलं ऋण फेडण्याचा. आणखी एक उदाहरण सांगतात तर आजच्या कालच्या पिढीला सांगतो की श्वार्झनेगर, आर्नोल्ड श्वार्झनेगर एक अभिनेता, अमेरिकन मला वाटतं फॉरेनमधला आहे आर्नोल्ड श्वार्झनेगर, की त्याने अनेक क्षेत्रामध्ये, अष्टपैलू क्षेत्रामध्ये त्याने नाम कमवलं आहे. म्हणजे त्याची मला तर पूर्ण आठवत नाही स्टोरी, पण म्हणतो तुम्हाला की तो हडकुला मुलगा होता लहानपणी. मग त्याच्या आईने सांगितलं तू काय लोक मुलं मारतात काय करतात नाही. मग त्याने ठरवलं की मी समर्थ बलवान होईल, मी बॉडी बिल्डर होईल. आणि त्याने ठरवलं, त्यामुळे तो व्यायाम करू लागला, व्यायाम करायला कष्ट केला आणि तो एक दिवशी जगातला 66 स्पर्धेला 1 नंबरचा पैलवान झाला. मग त्यामध्ये तो प्रगत झाला. तर त्याने ठरवलं की अरे मला मी एकाच क्षेत्रात नाही, पुढे आजूबाजूला तुम्हाला काय करायला पाहिजे. मग त्याने जगातला सर्वश्रेष्ठ कलाकार होणार, अभिनेता होणार. मग त्याने ठरवलं, मग तो सतत त्याने त्या कलेचा, अभिनयाचा अभ्यास सुरू केला, कोर्स केला आहे. आणि तो नंतर त्याचे अनेक चित्रपट आहेत, नामवंत चित्रपट आहेत जगामध्ये. आणि त्याच्याकडे बॉडी बिल्डर 66 होती. त्यानंतर त्याने लागला मी अजून काहीतरी. मग त्याने की नाही आम्ही जगामध्ये राजकारणी क्षेत्रामध्ये पण मला काहीतरी नाम कमवलं पाहिजे. मग त्याने त्या राजकारणी लोकांचा अभ्यास सुरू केला, राजकीय लोकांचा, लोक नेते कसे वागतात, कसे काय काम करतात. आणि मग तो सुद्धा नंतर अमेरिकेच्या चांगल्या सिनेटमध्ये वगैरे तो आमचा खजारे आपल्या समजा असं त्याबद्दल तो निवडून आला होता, काम करत जाऊन वाटतं. म्हणजे एवढं मी आता टीमली मला आठवत नाही, पण एक त्याचं उदाहरण 3 आलं. अनेक अजूनही त्याने अनेक क्षेत्रामध्ये त्याने नाव कमवलं जगामध्ये. आर्नोल्ड श्वार्झनेगर म्हणजे तुम्ही जर यूट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा आपल्या गुगल सर्च केलं तर तुम्हाला समजेल की त्या मुलाने म्हणजे त्याने स्वतः ठरवल्याने तो त्या अनेक क्षेत्रामध्ये नाव कमवू शकला. तसं आपणही, तुम्ही विद्यार्थी आता तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्हाला अनेक कलाविषयी शिक्षण इथं दिलेलं आहे, तर तुम्ही ठरवलं की बाबा मी काय करू शकतो. तुमच्यात तुम्ही ठरवलं आणि त्यापुढे जाणं ते तुमच्याच हातात आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की मीच माझ्या भाग्यविधाता, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. हे भगवद्गीतेतून श्रीकृष्णाने आणि अनेक जे पंथ जे आहेत, म्हणजे पांडुरंग आठवले स्वाध्यायाचे प्रणेते आहे, सद्गुरू वामनराव आहे, जीवनविद्या, या अनेकांनी या ज्या जीवनकलेचा अभ्यास केला आणि त्याने हा संदेश त्यातून दिलेला आहे. त्या मार्गावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. जीवन हे परिपूर्णपणे नसतं, कोणी
पूर्ण 100% सत्य नसतो, कोणी नसतो, पण आपल्या परीनं आपण आपलं काम आणि कृती समाजाने करत राहत असतं. त्यातून आपल्याला आपोआपच आपलं नाव होत असतं आणि समाज आपली दखल घेत असते. एवढं मी संदेश देऊन थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि मी कविता वाचायची आहे मला. म्हणजे कार्यक्रमाला सर्वांना की तुम्ही या निश्चित आहे, तेव्हाच मी ठरवलं की रात्री आपण कविता लिहिली पाहिजे. म्हणजे माझा वेळ आहे ते, कविता लिहिणं माझा वेळ असल्यामुळे मला ते राहत नाही. ज्ञानयोगी ध्यानयोगी कर्मयोगी, ज्ञानयोगी ध्यानयोगी कर्मयोगी, घडवले जातात इथले बालयोगी. ज्ञानयोगी ध्यानयोगी कर्मयोगी, घडवले जातात इथले बालयोगी, कारण इथले सारे गुरुवर्य आहेत खऱ्या कौशल्य केंद्राचे कर्मयोगी, खऱ्या कौशल्य केंद्राचे कर्मयोगी. जीवन चरितार्थाचे दिले जाते शिक्षण, जीवन चरितार्थाचे दिले जाते शिक्षण, ते हे आपले गोवर्धन स्किल सेंटर. जीवन चरितार्थाचे दिले जाते शिक्षण, ते हे आपले गोवर्धन स्किल सेंटर. एका वर्षातच असे दिले जाते शिक्षण, एका वर्षातच असे दिले जाते शिक्षण की पुढे आयुष्यभर कामा येते. इथे शिकलेले जंतर मंतर आयुष्यभर कामा येते. इथे शिकलेले जंतर मंतर. जंतर मंतर शब्दाचा अर्थ काय नसेल तर मी सांगतो. जंतर मंतर हे वेधशाळा आहे. अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून आपल्या भारतात 4 वेधशाळा आहेत मला वाटतं, दिल्ली, जयपूर, बंगलोर आणि कुठेतरी, की तिथे उपक्रम म्हणजे साधन साधन, म्हणजे जंतरचा अर्थ साधन यंत्र, आणि मंतर म्हणजे साधनावर जी काही प्रक्रिया केली जाते, यंत्र गणना वगैरे काय जातात त्याला म्हणतात मंतर. तर हे मला वाटतं या 1000 वर्षापासून तयार केलेल्या 4 वेधशाळा आहेत. आम्ही जयपूरचे 2 वेळा बघितले की अशी ती यंत्र आहेत त्या काळात पुढे बनवलेली, की आता आपल्या देशातली समाजा पलीकडे आहेत. इथले जे काही तज्ज्ञ आहेत लोक विज्ञानामध्ये, गणितामध्ये, ते त्याचं आकलन करू शकतात. करंगलीवर श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून, करंगलीवर श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून गोकुलाला मोठ्या आपत्तीतून वाचवले. करंगलीवर श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून गोकुलाला मोठ्या आपत्तीतून वाचवले. तसे चरितार्थाच्या आपत्तीतून तरुण पिढीला, तसे चरितार्थाच्या आपत्तीतून तरुण पिढीला वाचवणाऱ्या या डिबेट कोर्स सेंटरचे गोवर्धन स्किल सेंटर कसे नाव सार्थ ठेवले, गोवर्धन स्किल सेंटर कसे नाव सार्थ ठेवले. या सेंटरचे